Welcome to session 5 integration by substitution. Substitution वापरायचं कधी? When there is a difficulty for using standard formula, then we use substitution. Substitution कधी वापरतो? जर स्टँडर्ड फॉर्म्युला वापरायला अडचण येत असेल, समजा एक्स ऐवजी इथं एक्स पाहिजे, एक्स ऐवजी दुसरं काही आलं तर मग अशा वेळेला काय करायचं? मग एक्स ऐवजी जर समजा एक्स, आता तुमचा कॉस एक्सचा फॉर्म्युला आहे, ओके, मग कॉस 2x आला किंवा समजा कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस 7 आला. मग याच्यामुळे काय होतं माहिती आहे, तुम्हाला स्टँडर्ड फॉर्म्युला वापरता येत नाही. मग अशा वेळेला आपल्याला कोण उपयोगी पडतं? सबस्टिट्यूशन उपयोगी पडतं. मग अशा वेळेला हे सबस्टिट्यूशन वापरायचं असतं. त्याचा हा थेरम आहे सबस्टिट्यूशनचा. काय आहे? इफ एक्स इक्वल टू फाय ऑफ टी, एक्स इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. बघा आपण घेतो इंटिग्रेशन, इथं काय वर्डिंग आहे? एक्स इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल, म्हणजे ज्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला तर त्याला आपण टी ॲज्युम करतो, हेच ते आहे सबस्टिट्यूशन. ज्याच्यामुळे अडचण येते तो. इफ एक्स इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी, देन जर हे सबस्टिट्यूशन केलं, जिथं जिथं एक्स आहे तिथं फाय ऑफ टी जर सबस्टिट्यूशन केलं तर या इंटिग्रेशनचं रूपांतर बघा, एक्स ऐवजी फाय ऑफ टी इंटू डी एक्स ऐवजी फाय डॅश टी डी टी, कारण व्हेरिएबल बदलतो आहे. इकडे व्हेरिएबल एक्स आहे तर इकडे व्हेरिएबल कोण आहे? टी आहे. प्रूफ एकदम सोपा आहे, परीक्षेला विचारला जाऊ शकतो, कारण इंटिग्रेशनमध्ये ओरिजिनल थेरम खूप कमी आहे. पहिले आत्ताच मी तुम्हाला सांगितले शेवटी, ते विचारत नाही. राहिला हा थेरम, याच्यानंतर बाय पार्टचा थेरम. खरे तर दोनच थेरी आहे, बाकीचे रिझल्ट्स आहेत. ओरिजिनल थेरम दोनच आहे, तर हा परीक्षेला आला तर 3 मार्काला येऊ शकतो. ओके, बघा एकदम सिंपल प्रूफ आहे. ओके, जे दिलंय त्याच्यापासूनच सुरू करू. काय म्हणता येतो? एक्स इक्वल टू फाय ऑफ टी, सिन्स एक्स इक्वल टू फाय ऑफ टी इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ टी. डिफरन्शिएबलचा अर्थ ज्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तो, याचाच अर्थ डिफरन्शिएबल म्हणजेच डी एक्स बाय डी टी इक्वल टू फाय डॅश टी अपटील एनी. डिफरन्शिएबलचं फक्त मी मिनिंग लिहिलं. अँड लेट समजा इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स, एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन आपण मानलं समजा f1 x, ओके, देन बाय डेफिनेशन डेरिव्हेटिव्ह ऑफ f1 x इक्वल टू एफ ऑफ एक्स. एनी ऑब्जेक्शन? वाटल्यास याला 2 नंबर देऊ, याला 3 नंबर देऊ. कशावरनं? बाय डेफिनेशन ऑफ इंटिग्रेशन. याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचा इंटिग्रेशन हे. आता आपल्याला एक्सचं रूपांतर कशात करायचं आहे? टी घ्यायचं आहे, म्हणून बाय कोणता रूल वापरतो बघा मी? बाय चेन रूल. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन त्याला म्हणतो आपण. व्हेरिएबल काय घ्यायचं आहे? डी टी, परंतु डेरिव्हेटिव्ह कुणाचा माहिती आहे तुम्हाला? F1चा माहिती आहे. मग चेन रूल कसा वापरतो? काय सांगतो चेन रूल? आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. इथं व्हेरिएबल काय पाहिजे? टी, पण इथं कोण आला? F1 आला. मग अगोदर काय करा तो सांगतो, आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घेऊन टाका. म्हणजे विथ रिस्पेक्ट टू एक्स, पण होता का? तरी आपण घेतला, म्हणून नव्हता, म्हणून डी एक्स अपॉन डी टी. हा चेन रूल आहे. बघा आपण डेरिव्हेटिव्ह कुणाचा घेतोय? पुन्हा सांगतो, डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू, आपल्याला ही मेन स्टेप आहे. व्हेरिएबल चेंज करतो आपण. एक्सचं रूपांतर कशात करायचं? आपल्याला टीमध्ये करायचं आहे, म्हणून डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी F1. आपला रूल सांगतो, आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या, म्हणजेच विथ आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह कधी घेता येईल? तर विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर, म्हणून डी डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स. पण तो होता का? नाही, म्हणून पुन्हा इंटू केला, इंटू डी टी.
ओके, टाका किमती विच इज इक्वल टू डी डी टी ऑफ f1x डी अपॉन डी एक्स ऑफ f1x डी अपॉन डी एक्स ऑफ f1x f ऑफ x इंटू डी एक्स बाय डी टी फाय डॅश टी. कोण कोण वापरलं? फ्रॉम 1 and 3 वापरला. ओके, एफ ऑफ एक्स, आता इकडे सगळे टी आहे, मग एक्स ऐवजी पण टी टाकून द्या. दॅट इज एक्स इक्वल टू फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी. हे कुणाचं आन्सर आलं? डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ऑफ f1x. आणि पुन्हा बाय डेफिनेशन काय सांगतो डेफिनेशन? याचा डेरिव्हेटिव्ह हा आहे, म्हणून याचं इंटिग्रेशन एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी डी टी विथ रिस्पेक्ट टू काय घ्यायचं? जो इथं असेल तो, इक्वल टू हे f1x. आणि f1 कोणाची किंमत आहे? फ्रॉम टू. f1 म्हणजेच कोण? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स फ्रॉम टू. आणि असा हा थेरम. अँड देअरफॉर हा तुमचा रूल एफ ऑफ फाय ऑफ टी इंटू फाय डॅश टी डी टी. आणि असा हा तुमचा रिझल्ट बघा. जर एक्स ऐवजी फाय ऑफ टी किती स्टेप आहे हो? ओ मोजून 3 स्टेप आहे, बाकीचं सगळं एक्सप्लेनेशन आहे, एक्सटेन्शन आहे. बघा हे त्यांनी दिलेलं आहे, डिफरन्शिएबल आहे, याचा अर्थ डेरिव्हेटिव्ह माहिती आहे. मी फक्त एवढा मानला, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स इक्वल टू f1x अँड देअरफॉर डेरिव्हेटिव्ह ऑफ f1x इक्वल टू एफ ऑफ एक्स. राईट डाऊन केला. आता मला व्हेरिएबल फक्त एक्स ऐवजी सबस्टिट्यूशनमध्ये व्हेरिएबल चेंज होतो, म्हणून कोणता जो घ्यायचा तो त्याच्याशी डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. टीमध्ये रूपांतर करायचं, मग डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी ऑफ गिव्हन फंक्शन. ज्याचा डेरिव्हेटिव्ह माहिती आहे तो हा आहे. रूल काय सांगतो? चेन रूल आहे, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला f1 डॅश एक्स इंटू डी एक्स बाय डी टी, बिकॉज इन्स्टेड ऑफ टी देर इज एक्स. म्हणून इथं टी पाहिजे होता, पण टी नाही आहे. इथं टी आहे का? नाही. मग आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्या इंटू त्याच्या डेरिव्हेटिव्हने गुणा. जो कोणी एक्स टी ऐवजी जो कोणी आलाय तो गुणला. याची किंमत बघा, डी एक्स बाय डी टीची किंमत फाय डॅश टी आणि याची किंमत ह्या 2 किमती मी टाकून दिल्या. इथं एक्स इक्वल टू फाय ऑफ टी आहे म्हणून टाकून दिलं. का? हे सबस्टिट्यूशन आहे, ते आपण घेतलेलं आहे, सुरुवातीलाच दिलं आहे त्यांनी ते. ओके, मग दिली टाकून. आणि मग डेफिनेशन याचा डेरिव्हेटिव्ह हा, म्हणून याचं इंटिग्रेशन हे विथ रिस्पेक्ट टू डी टी f1x कोणासाठी घेतलं होतं मी? इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्ससाठी घेतलं होतं. दिली टाकून किंमत, आणि हा झाला तुमचा रूल तयार. दिसायला खूप सोपा आहे, पण 50% इंटिग्रेशन सॉल्व करतो. 50% तुमचे ज्या प्रॉब्लेमचे इंटिग्रेशन. आता टॅन आपल्याकडे डायरेक्ट मिळाला नव्हता, त्याला मी तुम्हाला सांगितलं लॉग सेक एक्सपरा, तो आता मिळेल. कॉट मिळेल, सेक मिळेल, कोसेक मिळेल, आणि अशा प्रकारचे राहिलेले सगळे इंटिग्रेशन सबस्टिट्यूशन मिळेल. पुन्हा आम्ही तुम्हाला म्हटलं होतं की कोइफिशियंट आला तर डिनॉमिनेटरला घ्या, त्याचा ॲन्सरसुद्धा हाच देणार आहे, इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन. याचे रिमार्क्स आहेत ते. तर पहिल्यांदा हा थेरम. ओके, बघा त्या सबस्टिट्यूशनवरची पहिली करोलरी मी तुम्हाला सांगितलं, कोइफिशियंट आला तर डिनॉमिनेटरला घेतो, त्याचं कारण ही सबस्टिट्यूशन. का? तर बघा याच्याबरोबर आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. मग लेट आपण काय घेऊ? हे इंटिग्रेशन घेऊ. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ ए एक्स प्लस बी विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता हा फॉर्म्युला त्यांनी दिला आहे की एफ ऑफ एक्सचं इंटिग्रेशन जी ऑफ एक्स आहे, परंतु आहे का इथं एक्स आहे का? नाही आहे. एक्स ऐवजी दुसरा कुणी आला, मग आपला रूल काय सांगतो? एक्स ऐवजी दुसरा कुणी आला ना तर त्याचं सबस्टिट्यूशन करा. पुट ए एक्स प्लस बी इक्वल टू टी. हे झालं सबस्टिट्यूशन, याला म्हणतात फाय ऑफ टी. तर हे टी सबस्टिट्यूशन केलं. मग दोन्ही बाजूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह काय घ्यायचा? एक्स घ्यायचा. मग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल बघा, ए एक्सचा 1 बीचा 0 इक्वल टू डी टी अपॉन डी एक्स. आणि म्हणून ए हा डी एक्स तिकडे घ्या, ए इंटू डी एक्स इक्वल टू डी टी
म्हणजेच डी एक्सची किंमत काय येईल, डी टी अपॉन ए, डी टी अपॉन ए. पुन्हा सांगतो, एक्स ऐवजी दुसरा कुणी आला त्याच्याबद्दल सबस्टिट्यूशन केला, त्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला. अजून शॉर्टकट सांगतो, इकडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स, इकडचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू टी घ्या. ए इंटू 1 प्लस 0 म्हणजे ए, एक्स शेवटी डी एक्स लिहायचा आणि टीच्या बाजूला डी टी घ्यायचा. नाहीतर ही स्टेप तर आहेच. ओके, ह्या किमती तुमच्या इंटिग्रेशनमध्ये टाकल्या तर त्याचं रूपांतर बघा. इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी इंटू डी एक्सची किंमत डी टी अपॉन ए, याला एक नंबर देऊ 1 बिकम्स, म्हणजे आणखी क्लिअरिटी होईल. ए कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंट असेल तर कुठे घेतो आपण, पुढे घेतो इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डी टी, इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ टी डी टी. परंतु तुमच्याकडे फॉर्म्युला आहे, एफ ऑफ एक्स असेल तर जी ऑफ एक्स असेल, मग एफ ऑफ टी असेल तर याचं इंटिग्रेशन काय येईल, बाय गिवन फॉर्म्युला जी ऑफ टी प्लस सी. फक्त व्हेरिएबल चेंज झालं. ओके, इंटिग्रेशन बाकी सगळं तेच आहे. विच इज इक्वल टू सिंगल आहे, इथं पण सिंगल आहे, विथ रिस्पेक्ट टू आहे, मग तो फॉर्म्युला वापरला आणि हे आन्सर आलं. आता त्या टीची काम झालं, त्या टीची किंमत टाकून तुम्हाला मिळेल जी ऑफ एक्स इंटू जी ऑफ टी. टी म्हणजे कोण, टी म्हणजे कोण, ए एक्स प्लस बी प्लस सी. आणि हेच तर आपण सांगितलं की इफ देअर इज अ कोएफिशियंट राईट इट इन डिनॉमिनेटर आफ्टर युजिंग स्टँडर्ड रिझल्ट. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आहे, कोएफिशियंट आला तर तो डिनॉमिनेटरला घ्यायचा. असा हा सबस्टिट्यूशनचा बेनिफिट जो आपण अगोदरच वापरलेला आहे. हा फॉर्म्युला आपण हा यूज याचा आपण अगोदरच सुरू केलेला आहे. तर अशी ही करोलरी फर्स्ट, हे कशामुळे मिळालं, सबस्टिट्यूशन थेरम. ओके, तर असा हा कन्सेप्ट एकदम सोपा पार्ट आहे. बघा सेकंड करोलरी एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्सचं आन्सर हे येतं. एफ ऑफ एक्स रेज टू एन, ठीक आहे, आपण याचा प्रूफ बघूया. लेट आय इक्वल टू ब्रॅकेट ऑफ एफ ऑफ एक्स रेज टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स. मला याचं सिम्प्लिफिकेशन हे येतं हे दाखवायचं आहे. तुम्हाला फॉर्म्युला कुठला माहिती हो, एक्स रेज टू एनचा माहिती आहे, बरोबर आहे. एक्स रेज टू एनचा आला तर आपण काय करतो, एक्स रेज टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. हा तुमचा ओरिजिनल फॉर्म्युला आहे, बेसिक फॉर्म्युला, स्टँडर्ड फॉर्म्युला. हा वापरायला अडचण कशामुळे आली, हा माहिती आहे का. एफ ऑफ एक्स काय आहे, साईन आहे, कॉस आहे, पॉलिनॉमियल आहे, ए रेज टू एक्स आहे, लॉग आहे, काय आहे. एफ ऑफ एक्स माहिती आहे का नक्की काय आहे. फक्त त्याने एफ ऑफ एक्स एनी फंक्शन, वेदर इट इज पॉलिनॉमियल, वेदर इट इज लॉगॅरिथमिक, वेदर इट इज ट्रिग्नोमेट्रिक, वेदर इट इज इनवर्स, नक्की काय आहे, एक्सपोनेन्शियल कुठल्या टाईपचं आहे माहीत नाही. म्हणून आपण काय करायचं, माहीत नाही मग लेट एफ ऑफ एक्स इक्वल टू टी. ओके, माहीत नाही ना, मग त्याच्याबद्दल टी मानायचं. घ्या त्याचा डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स, घ्या डेरिव्हेटिव्ह. मग मी तुम्हाला काय सांगितलं, एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, एफ डॅश एक्स, एक्सच्या बाजूला काय लिहा डी एक्स, टीच्या बाजूला घ्यायचा डी टी. बघा आता ह्या दोन जर किमती एकमध्ये टाकल्या तर काय होईल, अँड देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, काय रूपांतर होईल त्याचं, आय इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एफ ऑफ एक्स ऐवजी काय घेतलं टी रेस टू एन इंटू एफ डॅश एक्स डी एक्स, एफ डॅश एक्स डी एक्स ऐवजी काय घेतलं मी डी टी घेतला, टी रेस टू एन डी टी. कोणता फॉर्म्युला वापरू शकतो मी, आता आला माझा फॉर्म्युला, एक्स रेस टू एन विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर काही एक्स रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी. मग एक्स ऐवजी फक्त व्हेरिएबल काय झाला टी झाला, तर इथं डी टी पण आला. एक्स आहे तर इथं डी एक्स आहे, टी आहे तर डी टी आहे. म्हणजे ह्या फॉर्म्युल्याचा जर उपयोग केला तर माझा आन्सर काय येईल
टी रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस सी एन नॉट इक्वल टू -1, कारण इन्फिनिटी उत्तर येईल, नको आहे आपल्याला. अँड विच इज इक्वल टू टी. झालं काम. टी म्हणजेच कोण, कशाबद्दल घेतला होता, ॲन्सर आलं. पुन्हा रिसब्स्टिट्यूट टाकून द्या. एफ ऑफ एक्स रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन सी. आणि संपली तुमची प्रॉपर्टी. हिच्यावर सगळ्यात जास्त एक्झाम्पल आहेत. ही आणि हिच्या पुढची प्रॉपर्टीवरती सगळ्यात जास्त एक्झाम्पल. खूप छान प्रॉपर्टी आहे. बघा बरं, काही डिफिकल्टी वाटते का? डिफिकल्ट बिलकुल नाही. इट्स व्हेरी व्हेरी इझी. ओके, ह्या प्रॉपर्टी पण विचारू शकतात. ओके, फक्त समजून घ्या, अंडरस्टँड करून घ्या, पाठ करायचा भाग नाही. बघा, तिच्यावरचा एक प्रॉब्लेम घेतला आहे आपण. कॉस रेस टू 4x इंटू साइन एक्स dx. ओके, साईन कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे? कॉसचा आहे, पण कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन आहे. इथं साईन आहे. साईनचा विचार करायची काही गरज नाही. ओके, बघूया काय होतं ते. मागच्या वेळेला फक्त एवढा पार्ट मी विचारला होता. आता याचा डेरिव्हेटिव्ह पण इथं आहे. साईन आपल्याला ॲडजस्ट करता येतं. ओके, कसा? तर बघा, इफ दिस कॅन बी रिटन ॲज कॉस एक्स रेस टू 4. मला असा पण लिहिता येईल. एम आय करेक्ट? आता फॉर्म्युला कोणता माहिती आहे? एक्स रेस टू एनचा माहिती आहे. इथं एक्स आहे का हो? इज हिअर एक्स? नाही. मग एक्स हा पॉलिनॉमियल मधला आहे, व्हेरिएबल आहे. इथं कॉस हा ट्रिग्नॉमेट्री मधला आहे. मग हा असा रूपांतर केला तरच हा फॉर्म्युला वापरता येईल. हा फॉर्म्युला कधी वापरता येईल? याचं रूपांतर टी मध्ये म्हणजे पॉलिनॉमियलमध्ये केलं तर. म्हणून काय करायचं? एक्स ऐवजी कोण आला? कॉस एक्स आला, म्हणून त्याच्याऐवजी टी पुट करा. घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स. संपला. एक्सच्या बाजूला dx, टीच्या बाजूला dt. आता तुमच्याकडे काय आहे? जर याच्याबद्दल मी टी पुट केला तर काय राहील? साइन एक्स dx राहील. मग याची किंमत निघत असेल तर काढा. साइन एक्स ही पॉसिबल देईल, फक्त साइन काय केलं? निगेटिव्ह केला. अँड देअरफॉर बघा तुमचं इंटिग्रेशनचं रूपांतर काय होईल? देअरफॉर आय इक्वल टू कॉस टी रेस टू 4 साइन एक्स dx साइन एक्स dx मायनस dt. ह्या दोन किमती मी वापरल्या. एक ही आणि एक ही टाकली आणि हे झालं गिव्हन इंटिग्रल बिकम्स. मायनस आहे, निगेटिव्ह आहे. घ्या आउटसाईड. काय राहील? टी रेस टू 4 dt. आणि आला तुमचा फॉर्म्युला. टी रेस टू 4 म्हणजेच काय? 1 ने वाढवा, तोच डिनॉमिनेटर आला. हा कोइफिशियंट आहे का? नाही, काही गरज नाही. झालं आन्सर. टाका टीची किंमत. टी कशाबद्दल घेतला होता आपण? मायनस कॉस एक्स रेस टू 5 अपॉन 5 प्लस सी. ब्रॅकेटचा घ्या किंवा असा घ्या आणि हा संपला तुमचा ॲन्सर. अशा प्रकारचे कितीतरी प्रॉब्लेम्स तुम्हाला घेता येईल. बघा आणखी एक प्रॉब्लेम. लॉग ऑफ एक्स रेस टू एन अपॉन एक्स dx. बघा, अडचण तुम्हाला कळाली पाहिजे. काय अडचण आहे हा प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये? फॉर्म्युला कोणता माहिती आहे? एक्स रेस टू एनचा माहिती आहे, परंतु एक्स ऐवजी कोण आला आपल्याकडे? लॉग आला. म्हणून ते तुमचं सबस्टिट्यूशन आहे की याच्यामुळे अडचण आली. फॉर्म्युला वापरायला कशामुळे प्रॉब्लेम आला? लॉग एक्समुळे प्रॉब्लेम आला. म्हणून लॉग एक्सबद्दल टी. पुढचा पार्ट सिंपल आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह एक्स. लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स. संपला. dx लिहून टाकायचा. टीच्या बाजूला dt लिहायचं. झालं. आता ह्या तुमच्याकडे आहेत का? लॉग एक्स आहे, ही किंमत. नंतर ही पण किंमत. या दोन्ही. देअरफॉर गिव्हन इंटिग्रल बिकम्स. गिव्हन इंटिग्रल बिकम्स किंवा नाही, नुसतं आय इक्वल टू म्हटलं तरी चालेल. लॉग एक्स टी रेस टू एन 1 अपॉन एक्स dx 1 अपॉन एक्स dx dt. आणि आला तुमचा फॉर्म्युला. अगेन सेम रिझल्ट. टी रेस टू एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1 प्लस सी.
आणि टी म्हणजे कोण, संपलं माझा ॲन्सर. आता टीची किंमत शेवटी पुन्हा टाकून द्यायची, n+1 अपॉन n+1 + c, n नॉट इक्वल टू -1, आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. बघा बरं काय टिपिकल वाटतंय का तुम्हाला? हे खरं तर एक्सटेन्शन आहे या करोलरीचं. पण बघा न्यूमरेटरला e⁻x × 1 e⁻x स्वतःच असतो प्लस e⁻x × 1. प्रॉडक्ट रूल आपल्याकडे अजून नाही, शेवटी आहे तो, सध्या तरी नाही. आणि आपण पुन्हा cos² आहे, म्हणजे आता cos² 1 cos² म्हणजे sec². तुम्हाला फॉर्म्युला एकच फॉर्म्युला मला याच्यात माहिती आहे. कोणता इथं काय अडचण आली माहिती आहे ना, आतमध्ये म्हणून बघितलं x. याच्यासाठी रूल आहे, पण याच्यासाठी रूल आहे का? नाही, याच्यासाठी कुठलाही स्टँडर्ड फॉर्म्युला नाही. संपला न्यूमरेटरचा विषय. डिनॉमिनेटरला 1 cos² म्हणजे sec²x चा फॉर्म्युला माझ्याकडे आहे, कारण हा कोणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, टॅनचा डेरिव्हेटिव्ह आहे. याच्यासाठी फॉर्म्युला आहे, परंतु अडचण काय आहे, x नाही ना. x ऐवजी कोण आहे, कोण आहे बघा, x × e⁻x आहे. मग x ऐवजी दुसरं कुणी आलं की स्टँडर्ड फॉर्म्युला त्याच्यामुळे वापरता येत नाही, म्हणून याच्याबद्दल टी वापरा. सहगुणक चालतो, इथं कोइफिशियंट आहे का, नाही आहे. दोन वेगवेगळे, हे अल्जेब्रिक आहे तर हे एक्सपोनेन्शियल आहे, प्रॉडक्ट आहे दोन वेगवेगळ्या फंक्शनचा. हा तुमचा f(x) आहे, ज्याच्यामुळे अडचण आली. मग या डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बाय u × v रूल. मग u × v रूल कोणता आहे, पहिला कॉन्स्टंट दुसऱ्याचा डेरिव्हेटिव्ह प्लस दुसरा कॉन्स्टंट पहिल्याचा डेरिव्हेटिव्ह. संपला. विथ रिस्पेक्ट टू x आणि टीच्या बाजूला dt. काय कॉमन आहे, e⁻x कॉमन आहे, काय राहील, x+1 dx = dt. आणि हाच न्यूमरेटर आहे का बघा, e⁻x × 1 + x dx. हा तुमचा काय आहे, dxचा पार्ट आहे. अँड देअरफॉर आवर आय बिकम्स, इंटिग्रेशनचं रूपांतर काय होईल, dt 1 cos² t × dt. का किमती टाकून दिले, अँड विच इज इक्वल टू 1 cos² म्हणजेच sec² x dx. x ऐवजी फक्त व्हेरिएबल चेंज झाला, फॉर्म्युला तोच, tan t + c, आणि त्या टीची किंमत टाकून तुम्हाला मिळेल tan of x × e⁻x प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. आणि असा हा तुमचा ॲन्सर. बघा बरं काही टिपिकल वाटतंय का. सी दिस प्रॉब्लेम अँड फाइंड डिफिकल्टी युअर सेल्फ. आता आपल्याला काय माहिती आहे, 1 √1 - x². कुणाचा डेरिव्हेटिव्ह आहे, साइन इन्व्हर्स. याच्याबद्दल माहिती आहे, तो सोडून द्या. अननोन कोण आहे, x⁻³ असतात तर आपण 1 ॲड केला असता. इथं x आहे का, नाही, म्हणजे ही तुमची अडचण आहे, हे माहिती आहे, पण ही अडचण आहे. मग ज्याच्याबद्दल डिफिकल्टी येतो, प्रॉब्लेम येतो फॉर्म्युला वापरायला, कोणता, x⁻n चा फॉर्म्युला वापरायला, ज्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो, ती टर्म ही आहे. मग या डेरिव्हेटिव्ह डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू t. साइन इन्व्हर्सचा डेरिव्हेटिव्ह पार्ट आहे आपला, 1 √1 - x². हा डेरिव्हेटिव्ह आहे. संपला. × dx = dt. टाका किमती, अँड देअरफॉर आवर इंटिग्रल बिकम्स sin inverse x t raised to 3/2 × 1 √1 - x² dx. 1 √1 - x² dx बरोबर काय आहे, dt. आला तुमचा स्टँडर्ड फॉर्म्युला, विच इज इक्वल टू, एक ॲड करा आणि तोच पार्ट डिनॉमिनेटरला घ्या. डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर कुठं जातो, न्यूमरेटरला. 2/5 आणि t म्हणजेच कोण होता, साइन इन्व्हर्स x होता, रेस्ट टू 5/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन c. संपला प्रॉब्लेम. अडचण समजली पाहिजे. फॉर्म्युला वापरायला आपल्याला काय माहिती आहे, कोणता, हा माहिती आहे, हा जाऊ द्या. परंतु याच्यामध्ये काय अडचण आहे, तर साइन इन्व्हर्स x आल्यामुळे आपल्याला x⁻n चा फॉर्म्युला वापरता येत नाही, म्हणून त्याच्याबद्दल सबस्टिट्यूशन कळायला वेळ लागेल. थोडंसं प्रॅक्टिस करा, येऊन जाईल. ओके.
सी द प्रॉब्लेम. इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस एक्स अपॉन एक्स इंटू साईन ऑफ एक्स प्लस लॉग एक्स. समजा एवढाच पार्ट असता, साईन नसता, तर आपण काय केलं असता, सेपरेट 1 अपॉन एक्स आणि एक्स अपॉन एक्स 1 दोघांचंही व्हॅल्यू माहिती आहे. ज्याचं माहिती आहे तो सोडून द्या. आता अडचण कुणामुळे आली, साईन ऑफ आली. ओके, साईन ऑफ एक्स, मला वाटतं आपण हा साईन स्क्वेअर घेऊ, साईन स्क्वेअर घेऊ म्हणजे तुम्हाला अडचण येणार नाही, कारण साईनचं कोसेकचं इंटिग्रेशन आपल्याला बघायचं आहे ट्युशनच्या माध्यमातून. ओके, हा प्रॉब्लेम आहे. मग आता अडचण कशामुळे आली, 1 अपॉन साईन स्क्वेअर म्हणजे कोसेक स्क्वेअर. कॉटचा डेरिव्हेटिव्ह काय येतो, मायनस कोसेक स्क्वेअर, साईन ॲडजस्ट करतो आपण. राहिला प्रश्न कशामुळे, ही तुमची अडचण आहे. अँगल एक्स आहे का, नाही. 2x चालेल, 3x चालेल, कोइफिशियंट चालेल, एक्स प्लस बी चालेल, या टाईपचं आहे का, नाही. तेच तुमचं सबस्टिट्यूशन. पुट एक्स प्लस लॉग एक्स इक्वल टू टी. घ्या डेरिव्हेटिव्ह, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्टिव्ह टू एक्स. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स, संपला. dx equal to dt, and therefore our integral becomes integration I equal to, बघा बरं आहे का हा पार्ट, हा याचं जर सिम्प्लिफिकेशन केलं तर असं होईल, x प्लस 1 अपॉन एक्स dx इक्वल टू dt. आहे का, x प्लस 1 अपॉन n प्लस एक्स अपॉन एक्स 1 प्लस एक्स अपॉन एक्स dx बरोबर dt, म्हणजे हा झाला dt. आणि 1 अपॉन हा काय आहे, साईन स्क्वेअर टी. पुन्हा बघा व्यवस्थित मी दिला आहे, 1 अपॉन साईन स्क्वेअर म्हणजेच काय, कोसेक स्क्वेअर टी dt. आणि कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय आहे माहिती आहे, मायनस कॉट ऑफ टी प्लस सी. चेक करून बघा, विच इज इक्वल टू मायनस कॉट आणि टीची किंमत एक्स प्लस लॉग एक्स प्लस सी, आणि हॅन्स द प्रॉब्लेम. ओके, अशा प्रकारचे आणखी बरेच प्रॉब्लेम घेता येईल. सो वी टर्न टुवर्ड्स नेक्स्ट करोलरी. अजून 2-3 करोलरी राहिले आहेत, त्या करोलरी आणि त्यांच्यावरचे प्रॉब्लेम्स आपण पुढच्या सेशनमध्ये बघूया. अप टिल बाय.